आपल्या हातात सगळं देऊन टाकायला पाहिजे. हे तू बघ, ही चावी पण तुझी, त्याची बंगल्याची चावी, गाडीची चावी, सगळ्या चाव्या त्या मुलाकडे असतात. का? कारण तो विश्वास संपादन केला. पण विश्वास कधी आपल्याकडे येणार त्यावेळेस आपल्याकडे नॉलेज पण असेल, स्किल पण असेल, आणि सगळ्यात महत्वाचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक काय असेल, मानसिकता पण असेल. म्हणून हा सकारात्मक मानसिकतेने एक चांगला कोर्स आपण या ठिकाणी सुरू केला. आता शिकाच, पण तुम्हाला जर कुठे शक्य असेल, कुठल्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या डॉक्टरांच्या हाताखाली जर तुम्हाला संधी मिळाली की सर आम्हाला पण तुमच्या हॉस्पिटलमध्ये घ्या, भले आम्हाला पगार नाही मिळाला तरी चालेल, 1000 रुपये द्यावं सर फक्त, काही प्रॉब्लेम नाही, मी ते काम करायला तयार आहे, तर ते तुमच्या 1000चे 10,000 वर्षभरात कधी होतील तुम्हाला पण कळणार नाही. आणि ते डॉक्टर तुम्हाला एवढी कामं देतील, एवढ्या ओळखी राहतील. मला सांगा, सकाळच्या पिटणाऱ्या पोराबरोबर फिरणं चांगलं का डॉक्टरांबरोबर फिरणं चांगलं? तुमचे आईबाप काय म्हणतील, तो डॉक्टरांबरोबर असतो, त्या गाण्याबरोबर असतो, असं बोलत चालेल? तर कोणाबरोबर आपण फिरतो, डॉक्टरांच्या प्रॉपर्टी असतात मोठ्या, ते प्रॉपर्टी समजून अरे माझ्या जागेचं बघ रे, जाऊन तिथे जाऊन ये रे, ते करून ये रे, त्या सिव्हिलला जाऊन हे करून ये. तर या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला कधी येतील समजायला, जेव्हा तुमच्याकडे नॉलेज असेल. म्हणून या कोर्सचा उपयोग करून तुम्ही काय घ्या, पहिले नॉलेज घ्या, वेल्डिंग करा, प्लंबिंग करा, सगळं करा, जे मिळेल ते सगळं करता आलं पाहिजे. पण एकदा ठरवून टाका की नेमकं करायचं काय. पण आत्ताची वेळ खूप महत्वाची आहे, कोणाच्या मागे फिरू नका, ना बैलगाड्या शर्यत, ना क्रिकेट. आता फक्त पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनातून मागे लागा, कुठे मला पैसे कमवता येतील, कुठे मी कामाला लागलो की मला 2000, 4000, 8000, 10,000ची नोकरी मिळेल, आणि तुम्हाला पैसे तुमच्या खिशात द्यायला लागले, आणि तुमचा आईबाप तुम्हाला विचारायला लागला की हो माझा पोरगा काहीतरी करतो, त्यावेळेस तुम्ही जाऊन चालायचं की हा आपल्या आईबापाने आपला जन्म दिला, तर आपण काहीतरी आता त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती तुम्ही हास्य आणाल, दिवाळीला आईला एखादी साडी, स्वतःच्या खिशातली पैशातली, आई वडिलांना एखादं शर्ट तुम्ही घेऊ शकलात, बरोबर, भावाला एखादी चप्पल, बहिणीला एखादी गोष्ट, असं तुम्हाला घेऊन देता आलं पाहिजे. मित्रांना वडापाव चाला, काही प्रॉब्लेम नाही, पण स्वतःच्या खिशातल्या पैशाची चाला. आपली परिस्थिती सध्या काय, तो वडापाव देईल तेव्हा आपण खातो, म्हणून त्याच्या मागे पळायचं करतो, जेव्हा की वडापाव तेव्हा मी खाईल, अशी परिस्थिती आपल्यावरती राहता कामा नाही. आपल्या स्वखर्चातनं 100 लोकांना नका चाला, चौघांनाच चाला, पण ती मित्र अशी असले पाहिजे की शेवटपर्यंत ते 4 खांदेकरी